आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या नामदेव पायरीला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नामदेव पायरी ही विठ्ठल मंदिराची एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि याच मंदिराच्या या संपूर्ण भागाला आकर्षक असं फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय खरं तर विठू माझा लेकुरवाळा हे अभंगातील ओळ जे आहेत या ठिकाणी शब्दबद्ध करण्यात आलेले आहे आणि पूर्ण नामदेव पायरीच्या या कळसाला किंवा नामदेव पायरीच्या ह्या भागाला या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर विठ्ठल रुक्मिणीचे प्रतिमा त्याला आकर्षक विद्युत रोषणाई त्याचबरोबरीनं सर्व संत परंपरेतील जे महत्त्वाचे संत आहेत ते या ठिकाणी त्यांची प्रतिमा ज्या आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई या संपूर्ण नामदेव पायरीला करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय या महाद्वार परिसरामध्ये आपण आता आहोत आणि हजारोंच्या संख्येने हे सर्व वारकरी भक्तगण जे आहेत ते या नामदेव पायरीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर देहू आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करत हे सर्व भक्तगण जे आहेत ते पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपली वारी जे आहे ते या नगर प्रदक्षिणा करून पोहोचवण्याचं त्यांचं जे नित्यनेम आहे तो नित्यनेम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर संपूर्ण चंद्रभागेचं स्नान आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणा करत या नामदेव पायरीचं आणि विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन ही वारी जी आहे ही वारकरी वारी आपली पोहोचवत असतात, पूर्ण करत असतात। त्याचंच हे पूर्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि नामदेव पायरीचं दर्शन घेऊन कळसाचं दर्शन घेऊन या ठिकाणी ही वारी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन गणेश रहाटे सह सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।